कोणत्याही चित्रात ना एक ड्रॉइंग समजून घ्यावं लागतं. त्यात जे फंडामेंटल्स असतील, त्यात जे प्रिन्सिपल असतील ते समजून घ्यावे लागतात. म्हणजे चित्रकलेचं बेसिक जर तुम्ही म्हणाल तर या 3 गोष्टी समजाव्या लागतील आपल्याला. या तिन्हीमुळेच आपलं चित्र तयार होतं. ठीक आहे. बेसिक फंडामेंटल्स आणि प्रिन्सिपल्स म्हणजे काय? आपलं मॅथ्स आहे, सायन्स आहे. कसं म्हणजे गणित असतं आणि विज्ञान असतं. याचं जर आणि चित्र म्हणजे याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन करून एक चांगलं चित्र बनवू शकतो. आणि हे कोणतंही चित्र असो, त्या प्रत्येक चित्राकरता हे मूलभूत गोष्टी आहेत त्या साऱ्या. ठीक आहे. मग आता ड्रॉइंग म्हणजे कसं येतं तर आपल्या रेखाचित्र आपण काढतो, जे रेषा वगैरे आपण काढून अगदी नॉर्मल लेवलला एखादं स्ट्रक्चर तयार करतो ना, त्याचे अँगल्स म्हणजे त्याचे कोन वगैरे, लाईन वगैरे, रेषा अशा मारून वगैरे एक चित्र, एक आकार वगैरे देतो आपण. जे चित्र काढतो त्याला आपण चित्र म्हणतो, त्याला ड्रॉइंग म्हणतो. ठीक आहे. आणि आता फंडामेंटल्स म्हणजे कसं आलं, आता चित्र काढतोय आपण पण त्याचं प्रत्येक मेजरमेंट, त्याचं मोजमाप करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी त्याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, ह्या साऱ्या गोष्टींना जाणणं खूप महत्त्वाचं असतं. मग आर्टमध्ये फंडामेंटल्स म्हणतात. आणि प्रिन्सिपल्स म्हणजे काय? रूल्स, नियम वगैरे येतात. ठीक आहे. मग तिथे कसं येतं आपल्याला विज्ञान येतं. आता आपण म्हणजे विज्ञान आपण कोणतंही जसं आपण इकडे तिकडे पाहत असतो, मग पाहत असताना कसं होतं आपण म्हणजे सूर्याची किरणे कुठून येत आहेत, मग ते कुठून आली की आपल्या ज्या वस्तूवर पडतात तर त्याची सावली कोणत्या साईडला पडते, किंवा एका सावली पडली तर ती किती लांब होईल, किती उंच होईल, की कोणत्या साईडला पडेल हे जाणून घेणं, या साऱ्या किंवा आणखीन अशा बऱ्याच विज्ञानाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी असतात त्या साऱ्यांना आपण जाणून घेऊन त्यांना चित्रात प्रदर्शित करता येणं, यालाच आपण प्रिन्सिपल्स म्हणतो. ठीक आहे.